जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथासाठी बैलजोडीची निवड पुण्याच्या खडकवासला येथील नांदेड गाव येथून निखिल कोरडे यांच्या बैलजोडीची झालेली आहे। आपण जर पाहायला गेलो तर आता हे संपूर्ण नांदेड गावातील हे निखिल कोरडे परिवार या ठिकाणी आलेला आणि त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे। यंदाचा 339वा पालखी सोहळा आहे। या पालखी सोहळ्यासाठी देवसंस्थांचे विश्वस्त हे त्यांनी स्वतः येऊन पाहणी केली या बैलांची आणि त्यावेळेस त्यांना योग्य ती ही बैलजोडी वाटल्यामुळे त्यांनी आता या बैलांची निवड केलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर गेली 7 ते 8 वर्षापासून निखिल कोरडे आणि परिवार या कधी आम्हाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची सेवा करायला मिळते त्याची वाट पाहत होते। मात्र आता कुठंतरी ही संधी त्यांना आलेली आहे। मात्र देहू ते पंढरपूर असा लांबचा प्रवास ही बैलजोडी पार करू शकेल की नाही याची संपूर्ण तयारी आता निखिल कोरडे परिवाराने केलेली आहे। गेली 6-7 वर्ष झाले आम्ही आमची बैल जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या रथाला सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही गेली 6-7 वर्ष अर्ज करीत आहे। या बैलांनी आमचा मल्हार आणि गुलाब या जोडीचं नाव आहे। या बैलांनी आम्हाला एक अतिशय वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे। ज्या दिवशी विश्वस्त आले त्या दिवशी आम्ही त्या विश्वस्तांच्या म्हणजे सर्व मोठी माणसं होती त्यांच्या नजरेतूनच आम्ही ओळखले की आमचं काम 100%, कारण का आमची बैलच एवढी तगडी होती त्याच्यामुळे आम्हाला तो सेवा करण्याची संधी मिळाली। यांचा सकाळी 5:30-6 वाजल्यापासून दिनक्रम चालू होतो। त्याच्यामध्ये आल्या त्यांना खुराक दिले जाते। त्याच्यानंतर जी ठराविक बैल जी दूध पितात त्यांना ठराविक प्रकारे 3-4 लिटर दूध पाजले जाते। त्याच्यानंतर थोडं एक 6-6:30च्या दरम्यान त्यांना आम्ही पाऊस नव्हता त्याच्या आधी आम्ही नांगरचं त्यांना काम द्यायचो। 2 तास आम्ही त्यांना आऊत वगैरे चालवायचो। त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांना परत वैरण कडबा असन, मका असन, मकाची कणस असन हे त्यांना आपण दिवसभर देणार। त्याच्यानंतर संध्याकाळी एक 4-4:30 वाजता त्यांना बैलगाडीला झोपून एक 4-5 किलोमीटर सर्व बैलांना आम्ही डांबरी म्हणजे आता पालखीला कसं डांबरी रस्ता असल्यामुळे त्यांना डांबरीची ग्रीप सापडणं महत्वाचं आहे। रथाचा बोजा जास्त असल्यामुळे त्यामुळे त्यांना आपण ही जी म्हणजे गजबजलेली वस्ती आहे त्याच्यातून आम्ही त्या बैलांना रोज 4-5 किलोमीटर फिरून आणतो।